काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून नवीन वादाला तोंड फुटलेलं आहे। या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत शेवटच्या रांगेमध्ये बसलेले होते। इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या पुढे 7 रांगा होत्या। यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप उद्धव ठाकरेंवरती टीका करत आहे। इतर अनेक लहान पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंच्या पुढे बसलेले असताना त्यांना मागे स्थान का दिलं असा सवाल शिवसेनेने केलाय। उद्धव ठाकरे यांच्या पुढे तमिळ सुपरस्टार कमल हसन यांना बसवण्यात त्यांना स्थान दिलेलं होतं। मग उद्धव ठाकरे मागे का असा सवाल शिवसेना खासदार मस्केंनी केलेला आहे। तर शेवटच्या रांगेत स्वाभिमान शोधून दाखवा असा टोला भाजपाने लगावलाय। तर फोटो समोर आला आणि यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले, टीका टिप्पणी सुरू झाली। उद्धव आणि आदित्य ठाकरे हे शेवटच्या रांगेत बसलेले दिसले आणि बाजूलाच संजय राऊत सुद्धा दिसतात। त्यामुळे इतक्या मागे स्थान का दिलं असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला। अनेक लहान पक्षांचे नेते ठाकरेंच्या पुढे दिसले अशी सुद्धा टीका खरं तर शिवसेनेने केलेली आहे, शिंदे गटाने केली आहे। मग उद्धव ठाकरेंनाच का मागं बसवलं असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आला आहे। या फोटोमध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसतंय की कमल हसन सुद्धा दिसतात किंवा अनेक इतर लहान जे पक्ष आहेत त्यांचे सुद्धा काही नेते दिसत आहेत। मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मागे बसलेले आपल्याला बघायला मिळतात आणि यावरूनच टीका टिप्पणी सुरू झालेली आहे। आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेकडून शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आंदोलन करण्यात येत आहे। तिथे आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बधाणे, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। की तुमच्या पुत्राची आज जी हालत झाली आहे आणि ते ज्या पद्धतीने काँग्रेसच्या इतक्या आरी गेलेले आहेत की त्यांना तुम्ही खरं माफ करा असं आम्ही त्यांना बोलायला आलेलो आहोत। खरं तर इंडिया आघाडीमध्ये विसंवाद वारंवार दिसत होता। कालच्या दिल्लीच्या दौऱ्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं का? हो, असंच होतं ना। आणि काल तर पाहिलं की ती सगळी बिघाडीच एक मुळात म्हणजे, आणि राहुल गांधी एक भरकटलेलं सगळं जहाज आहे, त्या भरकटलेल्या जहाजामध्ये हे सगळे बसले आहेत। आणि आता काल तर प्रियंका चतुर्वेदी देखील मोदींना भेटायला गेले असंही समजतंय। म्हणजे बघा काय चाललंय, सत्तासाठी काहीही ना निष्ठा ना हिंदुत्व काहीही। आणि तुम्ही विचार करा, काँग्रेस पक्ष संपलेला पक्ष आहे आणि युबीटी संपत आलेला पक्ष आहे। म्हणजे हे दोघांबरोबर कसं युती होणार, कसं पुढे जाणार, मार्गच नाही। आघाडी म्हणजे बिघाडी। आणि आम्ही परत एकदा विधानसभामध्ये आम्ही जिंकलो आणि परत कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये पण आम्ही डंकेची चोटवर जिंकून येऊ। नक्कीच आपण बघतोय की बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ हे आहे। या स्मृतीस्थळाच्या बाहेर हे सर्व शिवसैनिक एकत्र झालेले होते। या शिवसैनिकांनी कुठेतरी उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते आहे त्या वागणुकीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उठवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीचे बॅनर हातात घेतलेले आहेत, साहेब आम्हाला माफ करा, यांचा सडका मेंदू साफ करा, अशा पद्धतीचे शब्द यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल खरं तर आज इथे येण्याचं कारण काय? कालच जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, त्यांचे चिरंजीव यांचा जो अपमान झाला, आज काल त्यांना अगदी शेवटच्या रांगेत बसवलं गेलं, त्याचा आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे दुःख होत असेल तर त्यासाठी आम्ही त्यांची माफी मागण्यासाठी शीतलताई, कालचा जो प्रकार होता तो सगळ्यांनी बघितलाय। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार सोडल्यानंतर जी दयनीय परिस्थिती उभाटाची झालेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे। अहो, तुम्ही दिल्लीला जाऊन झुकलात आणि वाकलात नाही तर सरपटलात, हे परत एकदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे। एक लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांनी जो स्वाभिमान आणि अभिमान जो शिकवलेला आहे महाराष्ट्राला, तो तुम्ही आज दिल्लीश्वराच्या पायाला गहाण ठेवलेला आहे। आणि परत एकदा एकनाथ शिंदे साहेब यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन ते जे पुढे चाललेले आहेत, बाळासाहेबांचे वैचारिक वारसा घेऊन जे पुढे चाललेले आहेत, ते किती योग्य होते हे परत एकदा या निमित्ताने महाराष्ट्रासमोर आलेले आहे। खरं तर शिवतीर्थावरती येऊन तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात, त्यामागचं कारण काय होतं? कारण बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातो असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात। अहो, म्हणतायत पण करतायत का? आज महाविकास आघाडीमध्ये ते बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट बोलू शकत नाहीत। सावरकरांबद्दल राहुल गांधी जे बोलतात त्याच्यावर ते ब्र काढू शकत नाहीत। त्याच पद्धतीने आतापर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी किती वेळेला या स्थानी येऊन नतमस्तक झालेत? एकदाही झालेले नाहीयेत। त्याच्यामुळे आज फक्त तोंडाने बोलण्यासाठी आहेत। स्वतःला ठाकरे ब्रँड म्हणवता, हा तुमचा ब्रँड? अहो, ब्रँड नाही, तुमचा बँड वाजला दिल्लीमध्ये, ही तुमची परिस्थिती। त्याच्यामुळे तुम्ही आता स्वतःला
उद्धव बाळासाहेब ठाकरे जे म्हणवता, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला तो फोटो बघून, ती परिस्थिती बघून काय वेदना झाल्या असतील, म्हणून आम्ही त्यांची माफी मागायला आलो. खरं तर प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा मोदींची भेट घेतलेली आहे. महाविकास आघाडी स्थापन करत असतानाची त्यांची भूमिका आणि आजच्या भूमिकेमध्ये फरक वाटतो का? अहो, जेव्हा जहाज डुबायला लागतं ना, तेव्हा पहिले जहाजातून उंदीर पळायला लागतात. त्या पद्धतीने प्रियंका चतुर्वेदी या स्वतः मोदीजींना भेटल्या, कारण त्यांचा टाइम पिरियड आता संपत आलाय खासदारकीचा. त्याच्यामुळे कुठे मला कोणी घेतंय का, मला परत एकदा सत्तेवर येता येतंय का, हे बघण्यासाठी ही धडपड चालू आहे. एकीकडे फडणवीसांवर टीका करायची आणि दुसरीकडे फडणवीसांना बुके घेऊन भेटायला जायचं, ही दुटप्पी भूमिका नेहमीच उबाठा घेत राहिलेली. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर आपण बघतोय की सरकार सोबत जाण्यासाठी दुटप्पी भूमिका प्रियंका चतुर्वेदी घेतात आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत इंडिया आघाडीमध्ये कुठेतरी अपमानजनक वागणूक त्यांना दिली जाते, अशा पद्धतीचे वक्तव्य जे आहे ते शिवसेना नेत्यांकडनं केली जातात. तर शेवटच्या रांगेत बसण्याच्या वादावरती शिवसेना उबाटा खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. टीका करणारे भंपक लोक असून स्क्रीनचा त्रास होत असल्यामुळे उद्धव ठाकरे मागे बसल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले असंही राऊतांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे फोटो व्हायरल करताना आधी विचार करा असा थेट सल्ला सुद्धा संजय राऊतांनी केलेला आहे. दरम्यान राऊतांनी केलेल्या टीकेवरती केशव उपाध्ये आणि नरेश मस्केंनीही खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. टीका हे भंपक लोक आहेत. आम्ही घरी गेलो आहे, समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं. स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं. उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही. आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील, कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा, जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठो तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में, समझने में. तो हम खुद ही उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी, वो बैठने की जगह नहीं थी, प्रेजेंटेशन का जगह है, वो प्रेजेंटेशन चल रहा था वहाँ. ये जो फालतू लोग हैं आईटी सेल वाले, बीजेपी के या किसी के, उनको समझना चाहिए. हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता काँग्रेससोबत राहिले. गेल्या 2-3 वर्षामध्ये कधी आठवलंय माननीय बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलंय? कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जातात? कधी राहुल गांधी सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात? आठवतंय? या सगळ्यांची उत्तरं नाही. शेवटी काय, हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय? शेवटची रांग, अपमानाची शेवटची रांग. तुम्ही त्या प्रेस कॉन्फरन्समधलं एक वाक्य काढा. त्या वाक्यामध्ये ते म्हटलेलं आहे, महत्वाची लोक पुढे बसली होती, ज्येष्ठ नेते पुढे बसली होती. ही जर ओळ त्याच्यामध्ये नसेल तर मी आत्ता तात्काळ माझा खासदारकीचा राजीनामा देईन. हे त्यांची ओळ आहे, महत्वाची लोक, ज्येष्ठ लोक पुढे बसली होती. म्हणजे उद्धवजी महत्वाच्या लोकांमध्ये येत नाहीत, ज्येष्ठ नेत्यांमध्ये येत नाहीत का? आपल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंना मागे बसवण्यात आलं होतं असा आरोप करत शिवसेना खासदार नरेश मस्केंनी टोला लगावलाय. यावरती मस्के हे तर गांडूळ असल्याची टीका राऊतांनी केली आणि या टीकेला मग मस्केंनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अरे त्या मस्केला सांग, दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान. हां, इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आमचं बघू की. संजय राऊत हे गांजा राऊत आहेत, भांडी घाशे आहेत. दोन्ही घरचे भांडी घाशे आहेत. पूर्वी पवार साहेबांच्या घरचे भांडी घासायचे, आता राहुल गांधी यांच्या घरचे भांडी घाशे आहेत. तर शेवटच्या रांगेत बसवल्याचा वाद हा निरर्थक असून निव्वळ बालिशपणा असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय. तर सुप्रियाताई आज इथे तर उद्या तिकडे करतात, सर्वांचीच भेट घेतात असा टोला सुद्धा लगावलाय.
हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे. इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं. मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये. असं काही बसण्याची सिस्टम नव्हती. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं, ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला. तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता, तो घरगुती कार्यक्रम होता. तुम्ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवता आणि त्यांना शेवटच्या रांगेत बसवता. सुप्रिया सुळे पण पुढे बसतात. सुप्रिया सुळेंना काय आहे त्याचं? त्यांना त्यांचं महत्व वाढवायचं आहे. त्या नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटतात, अमित शहांनाही भेटतात आणि राहुल गांधींनाही भेटतात. त्यामुळे त्यात राजकारण काय आहे ते तुम्ही समजून जा, आम्ही सांगायला नको. विविध कारणावर वेगवेगळ्या कारणांवरून ते वेगवेगळ्या जणांना भेटत असतात. त्यामुळे सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याच्यावरती डिपेंड नसतं. मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे. पण मी नक्की म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे. आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे.